नमस्कार मंडळी. आता 24, 25, 26 ह्या 3 सलग सुट्ट्या होत्या आणि गावी जाण्याचे वेध हे महिनाभर अगोदरपासूनच होते. भरपूर गर्दी, रेल्वेचे रेग्रेट्स तिकीट, ऑफिसमध्ये न मिळणाऱ्या सुट्ट्या, सर्व काही मॅनेज करत करत मी 24 तारीखला संध्याकाळी मांडवी एक्सप्रेसने कणकवलीला पोचलो. तसा मी कणकवलीला 15 दिवसातून किंवा महिन्याभरातून एकदा येतच असतो. पण हल्ली 3-4 महिने काही कारणांमुळे कणकवलीला येता आलं नव्हतं. आम्ही रात्री जेवण केलं आणि आईला बोललो की पटवर्धन चौक येथे मिळणाऱ्या फेमस मलई आईस्क्रीम खाऊन येऊया. आम्ही कणकवली कॉलेजजवळ पोचताच आम्हाला कुठेतरी भजनाचा कार्यक्रम असलेल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने गेलो तर ढालकाठीकडे दरवर्षीप्रमाणे आज पूजा आयोजित केली होती आणि तिथे भजनाचा कार्यक्रम होता. ढालकाठीकडे सजावट तर खूप सुंदर केली होती आणि भजनात जशी सुरुवात झाली तशी जे पकवाज वादक होते त्यांनी शंभूराजांवर स्मरणगीत गायले आणि ते ऐकून अंगावर काटा उभा राहिला. तुम्ही पण नक्की ऐका. नामस्मरण कीर्तन करतो आहोत. ही सारी कृपा त्या माझ्या राजांची आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पकवाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा म्हणून एक छत्रपती संभाजी परत तुमच्या समोर सादर करतोय. जर आवडला तर नक्की टाळ्यांचा आशीर्वाद या छोट्याशा कलाकाराच्या पाठीशी द्या. ऐका छत्रपती संभाजी महाराज परत.
भजनाचा कार्यक्रम चालू होता तिथेच कोणतरी एकमेकांसोबत बोलत होते की गणपती साना येथे सुद्धा आज लहान मुलांसाठी खाऊ गल्लीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. उशीर नको म्हणून आम्ही लगेचच तिकडे गेलो. भालचंद्र बाबांच्या मठापासूनच गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. आम्ही हळूहळू रस्ता काढत काढत गणपती सान्यापर्यंत पोचलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारची भरपूर खाऊची दुकानं तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ ठेवण्यात आले होते. गणपती सान्याजवळच गाण्याचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला होता. हा कार्यक्रम कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांनी आयोजित केला होता. आणि तुझे भजन तूच करून घे, अरे कदावा नवी नाही. कोणी माना कोणी मानू नका, यात मुचे काय. आणि भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय. बाबुआ हो दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आता लगेच की काय लगेच लगेच हो दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या, अरे आनंद पोटात माझ्या, आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना. हो दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना. गेलो गंगापुरीचे घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट. गेलो गंगापुरीचे घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट. या या डोळ्यांची, या या डोळ्यांची, या या डोळ्यांची भूक नाही नाही. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना. हो दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना. रूपसावळ जे मलई आईस्क्रीम खायला आम्ही घरातून निघालो होतो त्या आईस्क्रीमचा स्टॉलसुद्धा आज इकडेच लावला होता. आईने आणि मी आईस्क्रीम खाऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी घरी जाताना कॉलेजमध्ये केलेली मजा, मित्रांसोबत उगाच कारण नसताना फिरत बसणे, ह्या सगळ्याची आठवण येत होती. कामामुळे आम्ही मुंबईला गेलो, पण आमच्या आठवणी अजूनही कणकवलीतच अडकल्या आहेत. अशा प्रकारे खूप महिन्यांनी मी कणकवलीत येऊन पहिल्या दिवसापासूनच धमाल करायला सुरुवात केली होती. अजून 25-26 ह्या 2 दिवसांची मजा बाकी होती. मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच संपवतो. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.